नमस्कार मंडळी. श्रीराम समर्थ. बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं. काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. आणि म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळते, तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. नंबर 1. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. 2. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. 3. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी. 4. माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. 5. जप करताना मेरूमणी येताच माळ उलटावी. 6. कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून जप करू नये. 7. चुकून मेरूमणी ओलांडल्या गेल्यास 6 प्राणायाम घालावे. 8. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 9. जपमाळीने जप करताना शक्यतोवर गोमुखी वापरावी. 10. गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून घ्यावे. 11. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. 12. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. 13. जप झाल्यावर माळीला वंदन करावे. 14. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. 15. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला कधीही देऊ नये. 16. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. 17. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. 18. जप करताना नेहमी आसनावर बसावे. 19. जप माळेवर जप केल्यानंतर माळ कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. 20. नित्य जपाची माळ गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. 21. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केलेले नसताना चुकूनही जप माळेला स्पर्श करू नये. जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा. तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे. त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या साहाय्याने जप केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तर्जनीने जप केल्याने शत्रूचा नाश होतो. मध्यमेने जप केल्याने धनप्राप्ती होते. अनामिकेने जप केल्याने शांती प्राप्त होते. तर करंगळीने जप केल्याने सुंदरता प्राप्त होते. जपाची सुरुवात मेरूमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरूमणी ओलांडून पुढे जाऊ नये.
जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू मण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रसाधने अंगठा व मध्यमाने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी वस्त्र असावे, म्हणजे स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा किंवा ओढणी घ्यावी आणि पुरुषांनी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवावी. त्यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते, अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. आणि ही माळ पूर्वी कुणीतरी वापरलेली नसावी. जपमाळ कशी असावी? रुद्राक्ष, मनोरथ पूर्ण करणारी, पोवळे, विपुल संपत्तीप्रद, स्फटिक, सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावेत. मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी मेरू मणी असतो. जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जे विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे आणि या मापाला फॅरेडे म्हणतात. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतोवर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अतिशय फायदेशीर ठरते, कारण ब्रह्मवेळी जप करणाऱ्याचे मन अतिशय शुद्ध असते, पवित्र असते आणि दैविक शक्ती देखील जागृत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी ठरतो. जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी. तिची व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं, ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे. जप करताना गोमुखीचा जरूर उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं आणि म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून, जी कुणाला दिसणार नाही, कुणाच्या नजरेसही पडणार नाही. माळ तुटलेली फुटलेली नसावी. मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावेत. सवयीने ते अंगवळणी पडते. जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआपच आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. मनापासून जपाला प्रारंभ करावा. मेरूमणी ओलांडू नये, कारण माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणालाही दिसू नये अशीच ठेवली पाहिजे. त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र, शक्ती तशीच सामावून राहते. ती इतरांच्या नजरेस पडत नाही. जर तुम्ही बाथरूमला गेले असाल, बाथरूममध्ये आंघोळ करत असताना माता लक्ष्मीचा कधीही जप करू नये. देवी लक्ष्मी अशा माणसावर कोपते, कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो. राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीचे कधीही नाव घेऊ नये. आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशीच ठेवावी, किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील तर असे काही चुकूनही करू नका. जपमाळेचे पावित्र्य टिकून राहिले पाहिजे. तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत.
स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपाच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरतात. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जप माळेत 108 मणी असतात. या मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे. कमलगट्ट्याच्या माळेमध्ये फक्त 108 मणी का असतात? याची वेगवेगळी कारणे शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108चा संबंध आहे. सामान्यतः 24 तासामध्ये व्यक्ती 21,600 वेळेस श्वास घेतो. तेव्हाच घरातील 24 तासामधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासामध्ये व्यक्ती 10,800 वेळेस श्वास घेतो. याच काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळा परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10,800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे 2 शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये 108 मणी असतात. अशा प्रकारे जपमाळेची काळजी जर तुम्ही घेतली तर निश्चितच तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल. तसेच जप फलदायी ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. जय हरी विठ्ठल.